बातमी आता सोलापुरात नाही, सोलापूरच्या भोंदू मनोहर मामा भोसलेला 3 दिवसांची, बघा महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। माढा न्यायालयाकडनं ही पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आल्याचं कळतंय। फसवणूक केल्या प्रकरणात त्याला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आत्ता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय, माढा न्यायालयाकडनं ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायदा जो आहे त्या अनुषंगानं मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आलेली होती। 1 तासांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाकडनं मनोहर मामा भोसलेला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली। भक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या लुटालुटीचं एक विदारक चित्र सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून समोर आलंय। भोंदू मनोहर मामा भोसले यानं घोटी इथल्या तब्बल 27 एकरमध्ये स्वतःचं एक आलिशान साम्राज्य उभं केलं। एखाद्या आलिशान रिसॉर्टलाही लाजवेल असं हे आश्रम प्रत्यक्षात भोंदूगिरीचं केंद्र बनलं होतं। व्यवसायात भरभराट आणून देतो असं आमिष दाखवून एका व्यक्तीला 50,000 रुपयांना गंडा घातल्यानंतर या मनोहर मामांचं बिंग फुटलंय। विशेष म्हणजे या मामाच्या दर्शनासाठी भक्तांना 11,000 रुपये मोजावे लागायचे। दर अमावस्येला या आश्रमात मोठा दरबार भरायचा, जिथे बड्या राजकीय नेत्यांपासून ते VIP लोकांपर्यंत सर्वांची गर्दी असायची। 27 एकरमधील हे आलिशान आश्रम उभं करण्यासाठी पैसा आला कुठून आणि या लुटालुटीला कोणाचा वरदहस्त होता याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात यांनी। पुरोगामी महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबांचं एक पेव फुटले अशी चर्चा असतानाच मनोहर भोसले म्हणजे प्रतीप बाळूमामा असं स्वतःला म्हणून घेणारे जे आहेत त्यांच्या आश्रमापाशी आहो आपण आता। करमाळा तालुक्यातील घोटी गावचा हा आश्रम आहे। काल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आर्थिक फसवणूक करून, आणि जे करमाळ्यामधले उंदर गाव आहे तिथे 3 वर्षापूर्वी त्यांच्यावर शोषणाचा सुद्धा गुन्हा दाखल झाला होता। नेमकं काय हा प्रकार आहे, येथील स्थानिक जे आहेत सरपंच आणि स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, आत कोणाला जाण्याची परवानगी नाहीये, आणि नेमकं मनोहर बाबांचं काय, मामांचं प्रस्त काय होतं, काय आहे हे जाणून घेऊया। काय सांगाल, आपल्यापर्यंत काय माहिती आहे? हे मनोहर भोसले त्यांना प्रति बाळूमामा असं ते स्वतःला सांगत असतात। असं आमच्या करमाळा तालुक्यातल्या कुंदर गावात त्यांचा पूर्वी आश्रम होता। तिथं काही अडचणी निर्माण झाल्या किंवा त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले। त्या दरम्यान त्यांनी इथं 27 एकर जमीन घेतली होती आणि त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी इथं आश्रम स्थापन केला आणि दर अमावस्या पौर्णिमेला त्यांचे कार्यक्रम वगैरे इथं होतात। परंतु ह्या सगळ्या भानगडीमध्ये आमच्या स्थानिक गावातलं कोणी त्यामध्ये सहभागी होत नाही। बाहेरचेच मोठे मोठे VIP लोक येतात, राजकीय नेते मंडळी, मोठे उद्योगपती वगैरे येतात आणि त्यांचं ते साधारणतः अमावस्याला पौर्णिमेला, इतर वेळेस येतात पण एवढी जादा गर्दी नसते। दररोज 10-20 गाड्या येतात, परंतु अमावस्या पौर्णिमेला 150-200 गाड्यापर्यंतचे लोक येतात। आणि ह्यांचं त्या आश्रमात काय चालतं वगैरे आमचा फारसा आम्ही त्यात कोणी लक्ष घालत नाही, परंतु ते 11,000 रुपये त्यांना ती काय भविष्य जाणून घेण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी म्हणून ते पर्ची कसली तरी फाडतात असं आम्ही चर्चा करून ऐकलेलं आमच्या सगळ्या लोकांकडून बाहेरच्या। आणि बाहेरच्या लोकांना हे खूप, आमचं गाव खेडेगाव आहे, इंटिरियरला आहे, आतल्या बाजूला असल्यामुळे बाहेरच्या लोकांना येताना बऱ्याच वेळा समस्या येते आणि मग गावात कुठेतरी चौकशी करतात की आम्हाला ते मनोहर मामाच्या आश्रमात जायचं, कुठल्या बाजूने जायचं, पण स्थानिक माणसं त्यांना मार्गदर्शन नीट करत नाही, कशाला त्या मूर्खाकडे जाता वगैरे ह्या पद्धतीने आमचे लोक बोलतात। परंतु आता हे सगळे मोठे लोक, श्रीमंत लोक तिकडे येत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कारभार इथं चाललेला। आज नेमकी त्यांच्यावर काय कारवाई होणार ह्याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंग उत्पात, न्यूज 18 मराठी, करमाळा।